कामाचे तास वाढवणाऱ्या अन्यायकारक निर्णयाविरोधात वंचित बहुजन माथाडी युनियनची आंदोलनाची चेतावणी। महाराष्ट्र शासनाने दुकाने व स्थापनांमधील कामाचे तास 9 वरून 10 तास आणि कारखान्यांमधील तास 8 वरून 12 तास करण्याचा घेतलेला निर्णय कामगार कायद्यांना विरोधी असल्याचे सांगून वंचित बहुजन माथाडी ट्रान्सपोर्ट व जनरल कामगार युनियनने तीव्र आक्षेप नोंदवला आहे। या निर्णयाविरोधात संघटनेने आंदोलनाची चेतावणी दिली आहे। संघटनेच्या निवेदनात म्हटले आहे की फॅक्टर्स ॲक्ट 1948 व शॉप्स अँड एस्टॅब्लिशमेंट ॲक्ट 2017 नुसार 8 ते 9 तासापेक्षा अधिक काम घेणे बेकायदेशीर आहे। तसेच ILO करार क्रमांक 1 व 30 नुसार 8 तास कामाची मर्यादा बंधनकारक आहे। कामाचे तास 12 पर्यंत वाढवल्यास कामगारांच्या आरोग्यावर, कौटुंबिक व सामाजिक जीवनावर घातक परिणाम होणार असून उत्पादन क्षमताही घटेल असे संघटनेचे म्हणणे आहे। डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी 1942 मध्ये कारखान्यामधील कामाचे तास 12 वरून 8 केले। शासनाचा प्रस्तावित बदल हा त्यांच्या ऐतिहासिक कार्याचा अवमान असल्याचे निवेदनात स्पष्ट करण्यात आले आहे। संविधानातील अनुच्छेद 21 जीवनाचा अधिकार व अनुच्छेद 23 जबरी मजुरीस मनाई या मूलभूत अधिकारांनाही हा निर्णय बाधक असल्याचा आरोप संघटनेने केलाय। कामाचे तास वाढवण्याचा निर्णय रद्द करावा, ओव्हरटाईमसाठी दुप्पट वेतन, आरोग्य तपासणी व सुरक्षितता सुविधा बंधनकारक कराव्यात अशी मागणीही संघटनेने केली आहे। हा निर्णय मागे घेतला नाही तर संपूर्ण राज्यभर तीव्र आंदोलन उभारण्याचा इशारा युनियनने दिला आहे। सेवकवाणी प्रतिनिधी मानतेश कांबळे। आदरणीय ॲडव्होकेट प्रकाशराव बाळासाहेब आंबेडकर यांच्या नेतृत्वाखालील वंचित बहुजन माथाडी ट्रान्सपोर्ट जनरल कामगार युनियनच्या वतीनं आज सांगली जिल्हा शिष्टमंडळाच्या वतीनं आज आम्ही कामगार आयुक्त साहेबांना भेटलो, त्यांना निवेदन दिलं। निवेदन देण्यापाठीमागचं कारण म्हणजे माननीय मुख्यमंत्र्यांनी जे कामगार आहेत, जे कारखान्यातले कामगार असतील त्यांचे 8 तासाचं 12 तास केले, जे आस्थापने दुकानातले कामगार असतील त्यांचे 9 तास केले। ह्या ड्युट्या मुळातच जे कारखान्यामधले जे कामगार आहेत त्यांचे 8 तास ड्युटी असून देखील त्यांचं 12 तास काम करून घेतलं जात होतं आणि त्यांना कोणत्या प्रकारचा मोबदला दिला जात नव्हता। आणि आज मात्र मुख्यमंत्र्यांनी अधिकृतपणे त्यांना लायसन दिल्यासारखं असं एका कामगारांना गुलामगिरीकडे नेण्याचा प्रकार हे जो काय करत आहे तो अन्यायकारक आहे, असंविधानिक आहे। आणि मुख्यमंत्र्यांनी ज्या वेळेला हा जो निर्णय घेतला 8 तासावरून 12 तास करण्याचा, तो निर्णय मुळात चुकीचा होता। जे तज्ज्ञ आहेत, जे कामगार संघटना आहेत यांच्याबरोबर सल्लामसलत करण्याची गरज होती, वैचारिक मंथन होण्याची गरज होती। पण असे न करता मुख्यमंत्र्यांनी एकतर्फी निर्णय घेऊन कामगारांच्यावर हा खरोखर अन्याय केलेला आहे आणि गुलामगिरीकडे नेण्याचा प्रयत्न केलेला आहे। त्यामुळं माननीय मुख्यमंत्री आम्ही जाहीर निषेध या ठिकाणी व्यक्त करतो आणि त्याप्रमाणे कामगार आयुक्तांना देखील आम्ही ह्या संदर्भात आणि विविध विषयासंदर्भात आम्ही माननीय आयुक्त साहेबांची चर्चा केलेली आहे आणि तात्काळ हा जो निर्णय त्यांनी घेतलेला आहे तो तात्काळ रद्द करावा, मागे घ्यावा। अन्यथा वंचित बहुजन माथाडी ट्रान्सपोर्ट जनरल कामगार युनियनच्या वतीनं संपूर्ण राज्यभर उग्र आंदोलन करण्यात येईल असं आपल्या या माध्यमातून सांगतो।